हाय एव्हरीवन, इट्स नंदिनी थोरात आणि वेलकम सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये. येस, टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. अँड आय नो माझ्यासारखे खूप सारे मुली अजून असे आहेत ज्यांनी सुद्धा हे एक्सपिरियन्स केलं आहे. आय लर्नड इट द हार्ड वे अँड आय हॅव टू शेअर सो मेनी थिंग्स विथ यू. आणि मी पण खूप सारे पैसे बर्नआउट केलेत स्किन केअर प्रोडक्ट्सवरती. ओ माय गॉड, आय कांट टेल यू की मी किती केले आहेत जस्ट बिकॉज ते प्रोडक्ट ट्रेंडिंग होतं किंवा ते प्रोडक्ट व्हायरल झाले म्हणून मी परचेस केलं आहे. आणि आय regret buying it because it was not suiting my skin. So there are so many things I want to discuss because I know skincare market इतकं सेगमेंटेड आहे, इतके ॲडव्हर्टायझिंग्स आहेत, देर इज एव्हरी डे न्यू प्रोडक्ट मार्केटमध्ये येत असतं. सो ऑफकोर्स कन्फ्युजन होणं साहजिक आहे. मला झालं आहे, आय एम शुअर तुम्हालाही झालं असेल आणि तुम्हाला होऊ नये अजून म्हणून आय एम हिअर टू हेल्प यू. अँड मोस्टली हे प्रॉब्लेम तेव्हा होतात जेव्हा कॉलेज गोईंग गर्ल्स न्यू कॉलेजला जातात, न्यू स्किन केअर वर्ल्डमध्ये येतात. सो ते कन्फ्यूज असतात की हे प्रोडक्ट घेऊ या ते प्रोडक्ट घेऊ. आणि जेव्हा ते परचेस करतात तेव्हा त्यांना समजतं अरे हे माझ्या स्किनला सूटच होत नाही बिकॉज दॅट इज नॉट माय स्किन टाईप प्रोडक्ट. So I'm going to tell you 5 things which I learned it over the period of time and I'm sure it will help you all. So keep on watching आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. ऑल्सो मी या प्रोफेशनमध्ये असल्यामुळे मी ट्राय अँड एरर करते प्रोडक्टमध्ये. सो मी हे एक्सेप्ट केलं आहे. बट सिन्स यू आर नॉट, आय वुड लाईक यू ऑल टू टेल यू की तुमची स्किन तुम्हाला समजणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की अंडरस्टँड करायचे स्किनला. तर पहिली गोष्ट, स्किनमध्ये फक्त 3च टाईप्स असतात. एक असते ड्राय स्किन, एक असते ऑइली स्किन, एक असते कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किनसुद्धा असते. बट इट इज नॉट कन्सिडर ॲज अ स्किन टाईप बिकॉज ती टाईमनुसार चेंज होत राहते. सो ऑल टुगेदर जर तुम्ही कन्सिडर केलं ते 3 मेन टाईप्स ऑफ स्किन्स असतात आणि खूप लोकांची असते कन्सिस्टंटली खूप वेळापर्यंत सेन्सिटिव्ह स्किन असू शकते. सो इफ यू कन्सिडर, जर मॅक्सिमम कन्सिडर केलं तर 4 स्किन टाईप्स आहेत. सो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्किन टाईप कसे ओळखायचे, राईट? जर काय करायचं तुम्हाला, बेअर स्किन टाईप ही टेस्ट आहे, ही टेस्ट ट्राय करायची. काही नाही करायचं, साधं फक्त जंटल क्लेन्झरनी फेस धुवायचा आहे. जंटल क्लेन्झर वापरा, जसे की खूप सारे मार्केटमध्ये आहेत जे हार्श नाही आहेत अजिबात. त्यांनी तुमचा चेहरा धुवा आणि त्याला पॅट ड्राय करा टॉवेलनी एकदम. आणि अजिबात अर्धा तास ते 1 तास स्किनला अजिबात हात लावू नका. म्हणजे काही मॉइश्चरायझर लावायचं नाही, सनस्क्रीन लावायचं नाही, अजिबात लावायचं नाही काही. आणि तसंच ठेवा. अर्ध्या ते 1 तासानंतर तुम्ही बघा तुमची स्किन कशी फील होते. जर तुमची स्किन खूप इची किंवा स्ट्रेची फील होत आहे, खूप असं वाटतंय काहीतरी ओढतंय स्किनला, तर इट इज कन्सिडर ॲज अ ड्राय स्किन टाईप. आणि जर तुमचे टी झोन्स या एरियामध्ये, इथे या एरियामध्ये ऑइलीनेस असेल किंवा तुम्ही एक टिश्यू पेपर घ्या आणि फेसवरती लावा आणि जर तुम्हाला ऑइल रेसिड्यूज दिसत असेल दॅन इट इज अन ऑइली स्किन. आणि तुम्हाला काही पार्ट्स हे ड्राय दिसत आहेत तुमच्या स्किनचे आणि काही पार्ट्समध्ये ऑइल दिसतंय दॅन इट इज कन्सिडर ॲज कॉम्बिनेशन स्किन. आणि जर जर तुमची स्किन लावल्यानंतर, काही न लावल्यानंतर इची होतीये, काहीतरी ड्राय ड्राय वाटतंय किंवा काहीतरी खाजवतंय स्किनला असं वाटतंय किंवा रेडनेस आला आहे कोणत्या स्किनच्या पार्टमध्ये, दॅन इट इज कन्सिडर ॲज सेन्सिटिव्ह स्किन. सो ऑल दिस 4 टाईप्स आर कन्सिडर बेस्ड ऑन दिस टेस्ट. तुम्ही ही टेस्ट करा, तुम्हाला समजेल तुमची स्किन टाईप काय आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही स्किन केअर प्रोडक्ट्स यूज करा. बिकॉज हेच तुमचे प्रोडक्ट्स आहेत जे तुम्हाला सूट करणार आहे. मार्केटमध्ये जे हाईप चालली आहे त्याच्यावरती फक्त जाऊ नका. अंडरस्टँड युअर स्किन अँड देन यूज द प्रोडक्ट. सो आता नंबर 2, डोंट फॉल फॉर इन्ग्रेडियंट्स जस्ट बिकॉज ऑफ ट्रेंडिंग. प्लीज 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 असं अजिबात करू नका. तुम्हाला सगळे प्रोडक्ट अजिबात गरजेचे नाही. जस्ट बिकॉज कोणी 10 स्किन केअर रुटीन करते तर नेसेसरी नाही आहे की हे तुम्हाला पण केलं पाहिजे. एस्पेशली जर तुम्ही बिगनर आहात, जस्ट स्टार्ट केलं आहे स्किन केअर, तर तुम्हाला अजिबात इतके प्रोडक्ट्स गरजेचे नाही आहेत. स्किन केअर खूप सिम्पल असली पाहिजे, मिनिमम असली पाहिजे. जे गरजेचे आहेत तेच प्रोडक्ट तुम्ही अंडरस्टँड केले पाहिजे. जसं मी सांगितलं, पहिलं स्किन केअर तुमची स्किन टाईप लक्षात ठेवा, नंतर तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स घ्या. सो डोंट फॉल फॉर प्रोडक्ट जे ट्रेंडमध्ये आहेत. ऑफकोर्स तुम्ही घेऊ शकता बट अंडरस्टँड की ते खरंच तुमच्यावरती इफेक्टिव्ह आहेत का. त्याच्यासाठी काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही इन्ग्रेडियंट्स प्रोडक्ट मार्केटमध्ये येत आहे त्याच्या मागे भरपूर इन्ग्रेडियंट्सची लिस्ट दिली असते. चेक दॅट इन्ग्रेडियंट्स की ते खरंच तुमच्या स्किनसाठी हार्मफुल आहेत का किंवा ते तुम्हाला काही साईड इफेक्ट्स देणार आहेत का. आणि त्याची इन्फॉर्मेशन आजकाल जनरली सगळीकडे अवेलेबल आहे. ऑनलाईन बघा तुम्ही, ChatGPT करा, कुठेही तुम्हाला इन्ग्रेडियंटची इन्फॉर्मेशन इझिली मिळू शकते. तर इन्ग्रेडियंटची लिस्ट बघा आणि मगच तुम्ही तो प्रोडक्ट बाय करायला जावा. विनाकारण जस्ट बिकॉज सगळे घेत आहेत म्हणून अजिबात घेऊ नका. स्किन केअर
असेच प्रोडक्ट वापरा स्किनवरती, कारण का स्किन आपली खूप नाजूक त्वचा असते. सो स्किनवरती असेच प्रोडक्ट वापरा जे खरंच तुम्हाला गरजेचे आहेत आणि खरंच त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. ऑफकोर्स काही वेळा असं होतं की काही प्रोडक्ट वर्क नाही होत, काही आपल्याला वाटतं की हे वर्क करेल, हे नाही होत, दॅट्स ओके. पण मोस्ट ऑफ द टाईम तुमचे पैसे वेस्ट करू नका. नंबर 3, ओव्हर युझिंग अँड मिक्सिंग ऑफ ॲक्टिव्स. ओ माय गॉड, बाप रे, हेच करणं बंद करा. इट्स टू मच फॉर स्किन टू टेक. आपल्या स्किनला इतकं त्रास देऊ नका, अजिबात देऊ नका. आजकाल ना हे मिसकन्सेप्शन झालं आहे की जितकं जास्त ॲक्टिव्स तितकं जास्त रिझल्ट लवकर मिळणार, म्हणून लोक काय करतात, व्हायटामिन सी वापरतात, रेटिनॉल वापरतात, त्याच्याबरोबर एचे बीएचे हे सगळं कॉम्बिनेशनमध्ये वापरतात आणि रिझल्ट काय असतो, रेडनेस, बर्निंग होते, स्किन इचिनेस येतो, काहींना स्किनवरती पिंपल्स येतात. सो नॉट ऑल, इतकं सगळं होतं, म्हणून स्किनला डॅमेज करू नका. स्किन खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी स्किनला प्लीज हार्म करू नका, कारण का हे सगळे खूप पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स आहे आणि जर तुम्ही ह्याला कॉम्बिनेशनमध्ये वापरले काही इन्ग्रेडियंट्सला तर त्याचे साईड इफेक्ट्स मिळतील. कारण काही प्रोडक्ट्स मॉर्निंगमध्ये मोस्टली इफेक्टिव्ह असतात, काही संध्याकाळमध्ये असतात किंवा काहींना तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये यूज करू शकता. नंबर 4, स्किन केअर नीड्स टाईम. येस, स्किनला टाईम लागतो रिझल्ट दाखवण्यासाठी. डोंट बी इन हरी. स्किन केअर म्हणजे फक्त प्रोडक्ट्स यूज करणं असं अजिबात नाही आहे. स्किन केअर म्हणजे राईट प्रोडक्ट्स कन्सिस्टंटली यूज करणं आहे. सो बी पेशंट. स्किनला टाईम लागतो ते रिझल्ट शो करायच्या वेळेस. जर तुमच्याकडे खूप एक्सपेन्सिव्ह सिरम असेल आणि तुम्ही जर ते सतत स्विच करत असाल 2 वीक्स 3 वीक्स नंतर, त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे. पण जर तुम्ही ते कन्सिस्टंटली लावत असाल तर 6 to 8 वीक्स नंतर तुम्हाला रिझल्ट शो करायला लागतील. जसं की तुम्हाला माहिती आहे 28 डेज नंतर आपली स्किन रिन्यू होते, म्हणजे 28 डेज नंतर स्किन पुन्हा एकदा तयार होण्याला लागते. डेड स्किन निघून जात असते, नवीन स्किन येत असते. पण जर तुम्ही सतत प्रोडक्ट स्विच करत राहिले तर तुमच्या स्किनला ॲडजस्ट होण्यासाठी टाईमच मिळणार नाही आहे प्रोडक्ट्सला. सो प्लीज बी पेशंट. ॲटलीस्ट 6 to 8 वीक्स थांबा, सेम प्रोडक्ट कन्सिस्टंटली यूज करा आणि नंतर सी द चेंजेस. नंतर बघा की ते खरंच इफेक्टिव्ह आहे का नाही. प्लीज डोंट बी इन हरी जस्ट बिकॉज लोक करतायत आणि हा प्रोडक्ट मार्केटमध्ये आला आणि तो प्रोडक्ट मार्केटमध्ये आलाय म्हणून तुम्हाला सतत ते चेंज करायचं आहे असं अजिबात करू नका. बी पेशंट विथ युअर स्किन. इट विल शो रिझल्ट्स इफ इट्स द राईट प्रोडक्ट्स. बी कन्सिस्टन्स, इट विल डेफिनेटली शो रिझल्ट्स. नंबर 5, स्किन केअर इजंट जस्ट अबाउट प्रोडक्ट्स, इट्स अबाउट लाईफस्टाईल्स. येस, स्किन केअर ही फक्त प्रोडक्ट्सवरती बेस नाही आहे, ती लाईफस्टाईलसुद्धा आहे. कित्येक वेळा मी पाहिलं आहे की किती स्किन केअर केले लोकांनी तरी इट डझंट शो दॅट मच ऑफ रिझल्ट बिकॉज त्यांची लाईफस्टाईल खराब आहे. सो जेव्हा तुमची स्किन केअर आणि लाईफस्टाईल ही कॉर्डिनेशनमध्ये चालेल तेव्हा स्किन केअरवरती बेस्ट रिझल्ट दिसेल. तेव्हाच तुम्ही जितके पण प्रोडक्ट्स वापरतात त्याचे बेस्ट रिझल्ट तुम्हाला दिसतील. मी कित्येक वेळा पाहिलं आहे की जितके पण स्किन केअर प्रोडक्ट्स वापरा, पण जर लाईफस्टाईल खराब असेल तर काहीच होऊ शकत नाही. लाईफस्टाईल म्हणजे काय की 7 ते 8 तास झोप होणे, भरपूर 3 ते 4 लिटर पाणी पिणे, स्ट्रेस मॅनेज करणे सगळ्यात इम्पॉर्टंट. हे जर सगळं तुम्ही चांगलं फॉलो केलं तर तुमची स्किन अजून नॅचरली ग्लो करेल. आणि मी कित्येक वेळा असंही पाहिलं आहे की जस्ट बिकॉज कोणता प्रोडक्ट चालत नाही आहे किंवा वर्क होत नाही आहे स्किनवरती तर त्यांना असं वाटतं की हा प्रोडक्ट सूट होत नाही, तर दे इमिजिएटली गो टू द नेक्स्ट प्रोडक्ट आणि दुसरा प्रोडक्ट यूज करतात. पण कित्येक वेळा असं पण असतं की तुम्ही तुमची स्किन केअर चेक करा, की तुमची लाईफस्टाईल चेक करा की कसं आहे, कशी तुमची लाईफस्टाईल आहे आणि त्याच्यानुसार त्याच्यात चेंजेस करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. जर हे दोन्ही गोष्टी एकत्र गेल्या तरच तुमची स्किन बेटर रिझल्ट दिसेल. सो हे सगळं होतं. ह्या 5 स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत जे स्किन केअरबद्दल आहे, जे मी समजलेत ओव्हर द टाईम्समध्ये. जर तुमच्याकडे अजून काही असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की डिस्कस करू याच्याबद्दल. अंटिल देन सी यू, बाय.